मामीजी अंग टाकसान तर टाका ना तुम्ही निजाना घंटाक भर. नाही मला काही झोप नाही लागत बाई, मला तशी सवय नाही, घरी बी नाही झोपत काही मी. माझी सून झोपते, मी जागीच असतो. बसतो मग ती नाही तर वावरात जातो बाई, मी काही घरी नाही राहत. एकल्या पोराच्या भरोशावर पाहायला पुरते काय, त्याच्या मजुरीवर एवढे 4-5 जण पोच नका, तोंडाचे गोट आहे का, लेकराच्या शाळा शिक्षण, आता पोरकं मोठं झालं त्याच्या माय पुस्तकं ते शाळेच्या फियान माहिती लय पैसा जाते. मागरचा बाई लय कामाला जात जाय बाई. आता एवढ्या तिने त्याच्या होत नाही आता. तसं थकले आता, मी जातच असतो, पण मला म्हणते मनोर म्हणते राहू दे ना मा काय जातं, नंतर नाही जडलं जातो सुन नाही जात. नाही माय बाई ते नाही जात. ते काही जाऊन फायदा नाही, एक गेली ना दांगडोले बांध नाही आणि तिकडून बिमार पडते, मग बसा माय त्याले जेवढी मजुरी कमावली नाही त्याच्या उपर त्या डॉक्टरला द्या, त्याच्यापेक्षा मग तिला धाडतच नाही माय आम्ही. काय माय घरचंच होत नाही त्याच्यानं. काय करेल नसलं केलं नाही ना की सहनी होत नाही. पहिले जाय बापाच्या घरी धनान काम करे. आता तिच्याच गावातली पोरगी आमच्या गावात दिली म्हणते सांगे, हिचं लग्न झाल्यावर जसं 4-5 वर्षातच झालं तिचं लग्न, 4-5 काले म्हणा 2 वर्षातच झालं काय सांगा. हिच्या वाड्यातली नाही म्हणा तर आता गावातली तशी सांगे ते जात जाय म्हणे. आता अति येऊन बल्ली मासून येले लय बाय बाई सुचलं अति तिला काही नाही करायला लागत. जाऊ द्या, तुमच्या सुना जातात नाही स्वतःच्या जातात आहे का बरी. हो बाया गिया असल्या तर पण लोकांच्या नाही जात, स्वतःच्या जातात. हो माय ते स्वतःचंही केलं तरी लय आहे ना, मग काय तर घरी एवढं मोठं वावर असल्या लोकांच्या काय जायला लागते. आज मला वाटते मुरली फवारायला गेला नाही. हो त्या हरभरा काय म्हणत ना आता फवारा सांगू. आपण हरभरा खुडून आणा लागत होता का मामीजी, काही घोयना गिनेले मागा आणला तर ताजी ताजी भाजी केली, वायल घोयनाच नाही काही मीनानं भाऊच नाही द्यायला बाई. ते म्हणे भाजी कर मग ते ओल्या याचीच भाजी केली, तिला म्हटलं भाऊ घालतो काही तर खरं तर उरलाई नाही म्हणा. भाजी सगळ्याला आवडते ना, तर मग ते भाजीच केली माहिती, तिने खेप आणली भाजी खुडून, तर वायाला घोयनाच नाही. आता मला आवडते जी उन्हाळ्यात वावला की काय मस्त लागते भाजी, असो भाजी असली तरी मी घोयना घेतो. हो ना मला भलकसा आवडते, माघारी असली की मी जमा करून ठेवतो वावतो माय आशीले महिलाईन बाई. हो तिला भलकसा आवडते, मग आली की पाठवतो मग तिच्या संग. हो काही माय घोयनाने जमा केला ना काही नाही. आता मीना बाईच्या नंदीला इकडे चक्रा मारणं चालू आहेत. हो माय बाई मग मामीजी असं करतो, नाहीतरी हाय ना मुरली मला अजून त्याला फवारा सुरू नशीन केला. पहिले तर तिकडे वावरात जाणार होता ना, मग इकडून आखातून आणतो जशी भाजी खुडून. वाऊल घालू जेवढे होईन तेवढे होईन. सांग मग आता एकला जाता का, चला मग मी बी येतो ना. नाही तुम्ही राहू दे, मीना निजेल आहे राहू दे, मी जातो येतो काल दोघी जणी चालसान. मग घरी पाहिजे ना कोणी, आता कोणच पाहिजे काय आहेत ये बाई बा. आता ती बसेल आहेत, मीना झोपेला साजरी झोप लागली तिले, आणि काय राहिला आता घरी धंदा जाऊन येऊ दोघी जणी. एकलीची एवढी खुडसान दोघी मिळून तेवढे दुप्पट होते. व्हायला की काय माय उत्सक्त होते ते व्हायला, सोयचा ऐकायला की काय निघते. मग आता अशा बैले देतो म्हणतात, चला मग घेऊन येऊ जरसा दोघे जाऊन घेऊन येऊ. असं करता का मग, चला मग मीनाला काही उठू नका, आपण झोप लागेलाय तिले. चला मी बाबाला सांगतो आणि जाऊन घेऊन येऊ. बरं माय चला. आई व आई कुठे गेली व असं तू बाई. माय दोघे जणी कुठे गेल्यावर तिकडे पाहिलं तिकडे नाहीत. मामा पोट बाई दुखून राहिलं बाई. आई व कोण सुन बाई, तू ये आई घरी नाही बाई. मामाजी कुठे गेले, घरी नाही म्हणजे कुठे गेले असं तू बाई. त्या वावरात गेल्या हो बाई, भाजी खुडून आणतो मग हरभऱ्याची. तू निचेल होती म्हणून काही उठवलं नाही तुले. येते ना आता. माया वावरात खाली गेल्या. पिंकीचे बाबा आले का मामाच्या घरी. नाही काऊन बा. मामाजी मग पोट दुखून राहिलं. अरे बाई खाली बसत ती चाल नाही तर घरात चाल. काऊन दुखून राहिलं काय. मामाजी मला वाटते दवाखान्यात जावं लागते. तुम्ही येईल फोन करता का. या आई सोतूबाई आता काल वावरात गेले काम ना धाम. मला फोन लावता का. हा बरं बरं मी त्याला फोन आणतो. नाही तू चाल अति नको बिरो बाबा एकली. चल वजे चाल, मी हात पकडतो. चल बाई चल. अरे कबा लय दुखते कबा. अपोरी इकडे हो बाई. तिला आवाज देतो मी. यो बाई. काय झालं काय का मी ना. अहो बिचारी इमले मला लयच पोट दुखून राहिलं अचानकच. आणि माझी आईनं लगेच तुम्ही वावरात गेले बिचारी. आता खाली गेल्या रिकाम टेकडे ह्या वावरात. मला लय पोट दुखून राहिलं. पिंकीचे बाबाई घर नाही, पिंकीच्या बाबाला फोन लावता का. मामाजीला फोन नाही लावतायत फोनातून. मी फोन आणतो बाई. तू लाव तेवढा मोरलीले. अहो चल का कळा येऊन राहिला का. हो ना बिचारी जर तसंच दुखून राहिलं, काही समजून नाही राहिलं मला. पण लय कसं दुखून राहिलं सकाळपासून नाही ना बिचारी. आता झोपली ना मी तर तास दुखून राहिलं बिचारे. मामाजी आना फोन, दवाखान्यात जावं लागते वाटते. तर मम्मा घरचा ऑटो घरीच आहे, तिला बोलावून आणा. ऑटोतच नेता येते.
हा हो हो आणतो बाई आणतो. म्हटलं का आता हे बाया कुठे गेल्या तो मुरली घरी नाही मला सुचती नाही. बरं, तो आहे का बाई घरी? मी त्याला सांगतो ना मग याटून नाही तर चालला जाईन अजून गावातून. इमले मी बसतो खाली. इमले अहो थांब 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 चल 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 घरात चल. मॅडम कोण हजर नाहीत? म्हणजे मला घरी पेशंटला ऍडमिट केलं. त्याचीच ट्रीटमेंट होती डॉक्टर साहेबाची. तर तिच्या पोटात लय दुखून राहिलं. हो हो मी फाईल बघितली तुमच्या पेशंटची माहित आहे मला. मॅडम आताच गेल्या आहेत बाहेर. तर येणार आहेत. तुमच्या सोनोग्राफी करायला सांगितलेली आहे. मी सोनोग्राफी करायसाठी त्यांना पाठवलेलं आहे तिथं. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. बसा तिथं खाली. अरे बा मॅडम ते पोटलं दुखू राहिलं म्हणते ना ते डॉक्टर बाईले मला लागत होतं जसं म्हणजे कसं त्याच्या हातची ट्रीटमेंट आहे तर त्याला कळीन ना. 9वा महिना लागेलाय म्हणलं तिले. आम्हाला माहिती आहे फाईलवर सगळंच लिहिलेलं आहे. तुम्ही बसा तिथं शांततेनं. मुरली चल बसते ती. अरे तिचा जो फाईल आहे तिला माहित आहे ना. ते सोनोग्राफी करते ना मग बाई डॉक्टर म्हणजे मॅडम बाई येते डॉक्टर बाई येतात ना लवकर. हो एक ऑपरेशनसाठी गेलायत मॅडम. आताच एक डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी नंतर ऑपरेशनसाठी गेलायत त्या दुसऱ्या हॉस्पिटलला. येणार आहेत. मी फोन केलाय मॅडमला. मुरली ये बरं ती बस बरं. हे बाई पाहते नाही तोंडा इकडे बोलवते नाही तिच्याच बटन दाबते त्या लॅपटॉपचं का होय त्याचं तर इकडे पेशंटले पाय म्हणा जर सगळं डॉक्टरीने हजर नाही तर इले काही कळत तशी नाही कंपाऊंडरीनच होय ना. अरे मुरली आता आलो ना आपण दवाखान्यात. आता टेन्शन नको घेऊ. आणि तुला काय करत होती बाई वावरात यायची पाय बरोबर वहीन वावरात आल्या तुम्ही दोघींना की घरी किती घोर झाला मग. बरं झालं ती इमली वहिनी घरी होती तर बाबाला सुचलं असतं का. अरे बापा आता कायच म्हणू. आता काय तू काही म्हण बापा बोल का काही म्हण पण झाली चुकी. महिनाभराच्या आधीपासून येऊन बसलो नाही मक्तावर वावरात गेलो तर काय म्हणा आम्हाला आता. त्या बाई नाही म्हणतो बापा मॅच उठून उभं केलं रे बापा. त्या बाईचा काय दोष नाही. तुला रिकामे धंदे सुचतात नाही की काही करत राहतं. बरं आता मला नको बोलू. चालतं ती मीनाजवळ बसू जसं आपण असला तिला आधार राहते मग. अमाय कुठे कुठे नेऊन राहिला आमच्या पेशंटला. सोनोग्राफीसाठी न्यायचं आहे. सतुबाई अभि नका आम्ही अतिचा अतिचा आम्ही. सांगण्यात ना ते डॉक्टरीनं काही घेऊन दिलेलं का. हा अरे दादा मग ते तिला मला सिजर करा म्हण ना. तू काय सांगितलं त्याला मला काही विचार नाही करायला का सिजर करा म्हणा. अरे बाईचं बीपी लय वाढला म्हणते ते बीपी वाढलेलं असल्याच्यानं म्हणते ते सिजर करता येत नाही म्हणते. आणि ते बाळानं पोटात शी केल्याच्यानं ताबडतोब सिजरही करा लागते. ते त्याच्याच्यानं ते बा तिनं मला लय मोठ्या कागदावर सही घेतली बा तिनं. ते लय होते 2-4 कागद होते त्याच्यावर सह्या घेतल्या बा तिनं मला. अरे दादा तसं काही नसते ते घेतात सिजरच्या आणि ते घेतात सह्या तसं काही नसते. डॉक्टरीन म्हणे लय क्रिटिकल झालं म्हणे हे. ते बाळानं पोटात शी केल्याच्यानं म्हणे ताबडतोब शिजरही करा लागते. ते शिजर होत नाही म्हणे याचा बीपी वाढेल असल्याच्यानं. आता 2 पैकी एक वाचू शकते असं म्हटलेलं का तिनं. मग आता पायाखालची जमीनच सटकली. काय कसं करा किस ना कसं रे ये ना तू येतं का. तू टेन्शन नको घेऊ. मी येतो का मी निघतो सध्याच. पण आता तुला तर माहिती मी निघालो तरी मला 12-14 घंटे कशी लागतातच. ते इतका वेळ नसते ते त्याला म्हणा डॉक्टर साहेबाला म्हणा तुम्हाला जे योग्य वाटते ते करा म्हणा. त्यानं मला विचारलं कीच ना. मी म्हटलं बा बायकोचा जीव वाचवा म्हटलं बा लेकराचं काय खरं आहे की नाही. हो बरोबर आहे मग काय तर त्याला म्हणा बा आईचा जीव वाचला पाहिजे म्हणा बा. ते काय कसं रे हे तू तुम्हाला चांगला आहे काल फोन केला तर तू तुम्हाला चांगला आहे समजा. बरोबर चांगलंच होतं ना. कालच गेलो नाही का मी परत दिवशी गेलो ना दवाखान्यात. तू चांगला आहे म्हणे ना. ती तारीख दिली ती पुढची दिली ती ना 8-10 दिवस टाइम होता अजून. त्याची तारीख दिली ते काल बा अचानकच ते सकून तिचं पोट दुखलं की नाही आता तर आणलं ना तर ते संडास केली म्हणे लेकरांना पोटात आणि त्याचं झालं म्हणे ते पॉयझन आणि ते कायचे कसं सांगतात बाई डॉक्टर लोक. कसं आपल्या लेकरं समजत काही नाही. अरे बापू काय म्हणे डॉक्टर. मनोहर आला. बरं तू टेन्शन घेऊ नको. मी निघतो बस सध्याच निघतो मी. तू टेन्शन नको घेऊ सगळं चांगलं होते. कायच म्हणू मी आता तुले पण ते डॉक्टर सांग बा तू म्हणा आईचा जीव वाचला पाहिजे म्हणा. हो मी तेच सांगितलं काय करतो का. म्हटलं बाई बायको वाचली पाहिजे. बापू का. अरे बा मनोहर त्याला आधी नाही कळलं का. नाही ना रे बा ते म्हणतात त्याच्या बाळानं शियास केली पोटात म्हणून ते तसं झालं म्हणते. एवढं नाही तर चांगलं होतं मी म्हणलं डॉक्टरने ते वक्ता डॉक्टरने घेवती बा. ते गेली तिकडे ऑपरेशन करायला. मग ते सोनोग्राफी केली त्या लोकांना. मग ती सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहिला तिनं धावपळ वाढवली. सगळं चांगलं होतं बा. आता लोक आता तुम्हीच प्रार्थना करा दुआ करा. काही असो बाई मीना वाचली पाहिजे. पिंकी घरी वाट पाहून राहिली तिच्या मायची. लेकराचं काय करू आता मला तर काही समजून नाही राहिलं. तुम्हीच आता प्रार्थना करा जे योग्य हो देवाले म्हणा फक्त
मीनाला काही नाही झालं पाहिजे. काय बाई दवाखान्यात गेले त्यापासून नाही फोन नाही काय नाही. आता मी कोणाला विचारू काय माय काय पोट्टू बाई पोरीचे बाई कडाचेच आहेत. काय सांगा बाई आता काय ही पिंकी घरी आली की येईल कोणाच्या फोनवर फोन तरी करायला लावतो. मला एक तर फोन नाही करता येत नाही ना काहीच नाही. मी ना आता पुण्याला बाई पाहुणे ना घाई घाई संग स्वतःचाही नेला आणि मीनाचाही नेला. आता कोणाच्याच घरी जाऊ बाई मी. पिंकी आली तर कसं तिला धाडतो मी कोणाच्या घरी आणि एक फोन लायला लावतो फक्त तिच्या बाबाले कसं आहे फक्त एवढं तब्येत कशी आहे बा. हो ना तिच्या सांगा चालली बाई मला एम्बुलन्स सांगलं मला काय माहित होतं. मग आता काल सुट्टू बाई माघारी कुऱ्या घातल्या ना टाइम आहे म्हणत ना कसं काय दुखलं अचानक. आता काय सांगताय ते 9 महिना लागेलाय. हो माय शांता आली शांता. अहो मामी तू सांग येऊन राहिली ती काय फोन आला का काही मीनाला दवाखान्यात नेलं म्हणतात. आता मला इमली सांगून राहिली. हो ना माय आता आम्ही आता गेलतो रिकामट्याकडे दोघी जणी वावरात आणि इकडे बाई तिचं पोट दुखलं बाई अचानक कसं काही नव्हतं ना माय. झोपेला ती साजरी जेवलं खावली ते झोपली आम्ही दोघी जणी बसलो होती. मग सतूबाई म्हणत चल वावरात जाऊन हरभऱ्याची भाजी खोडून आणू. मग गेलो बाई असं काही दुखत नाही माझ्या दुखत असतं आम्ही गेलो असतो का. मग बाई ती कुणी लोक सर दांगडूच तिचं बाई पोट दुखे बाई बरं झाली. इमली बाई होती घरी माहिती ना मग तिच्या घरचा ऑटोवाला होती बरं झालं भाऊ आलती गाय करायची आले घरी. मग ऑटो सापडला बाई आणि सारंच झालं माय. आम्ही आलो माय धावपळ करत गेलो बाई तिला ऑटोत टाकून मग नेलं बाई पाहुणे लागली बाई गेल्या बाई संग. आतापासून काही फोन नाही काही नाही. मी तशी हिंडून राहिले घरातल्या दारात आणि दारातल्या घरात. एक तर फोनही नेले दोन्ही संग. तिला फोन करायचं तुमचा फोन आहे लावता का बाई तेवढा फोन. बरं मा फोन घरीच ठेवला बाई मी काय हातात घेऊन दही आली. बरं मी लावतो मग फोन. मला आता इमलीन सांगलं म्हणे मीनाचं पोट दुखलं तिला दवाखान्यात नेलं म्हणे तर म्हणून म्हणा आलती खरं विचारायला. काल सुतू बाई म्हणा टाइम आहे. हो बाय तारीख तर लय दिली ती माय बाई 26 फेब्रुवारीची दिलाय तारीख. तर पण बाई तिचं पोट अचानकच दुखलं बाई नेलं बाई दवाखान्यात. मग आता काय करा पोरगी तर मध्येच निरा ना त्याचं काय 9 महिने सावली लागल्यावर होते डिलिव्हरी. त्यात काय त्याचं काही नसते. 9 महिना लागला ना मग काही त्याची काही वाट नाही पाहा लागत कधी होते. हो ना माय तेच तो सांगा बाई. कालच आम्ही आता कामासारख्या वावरात गेलो बाई आता कोणीच नाही जात ना माय. आणि आजच कुठून बुद्धी सुस्तीत वावरात गेलो माय. सांगा ती असून काही फायदा आहे का. वर्ष झाली मी तिच्या घरी तुकडा मोडून राहिली अनवीन वक्तावर वावरात जाऊन बसली. आता काय म्हणा बाई जवाई बा तोशी खेकसले माय आल्या म्हणतो काय करा वावरातच म्हणत का आल्या मग त्या सतूबाईच म्हणत काय नाही आम्ही भाजीला आलो असा दांगड झाला. मग बाई घरी आल्यावर पहिले तर बोलणेच खा लागले मला काय म्हणा माय. जवळ बोललं खाली मान घालून ऐकलं बाई आता आपली चुकी आपण गेलो बाई पोरीला सोडून वावरात आणि इकडे तिचं दुखलं तिचं करायला एका परी घरदार सोडून मग येऊन बसलो. आता काय म्हणतो माय मला होता का बाई तेवढा एक फोन. आजच कळते फक्त काय तब्येत कशी आहे मीनाची काय झालं माझी. अव काय नाही तो आईले दवाखान्यात नेलं तिचं पोट दुखत जाय. हो का मला सकाळी तर काही नाही मी शाळेत गेली तर काही नव्हतं. ते काय सांगते तिच्या पिंकी ती काय अचानकच दुखते जाय ठेवते दप्तर जाय हात पाय घेत पाहिजे. शाळेचे कपडे नव्हते नेले का हे काय ड्रेस घालून गेलती. नाही द्या आमच्या शाळेत असते कार्यक्रम होता 10वीचे लेकराचं पेपर झाले ना सुट्ट्या लागतात ना दिली आता मग त्याचा शंडाचा कार्यक्रम होता तर मग आम्ही गेलतो कपडे घालून असे. मी बॅग ठेवून येतो. आजी मग फोन लाव ना मग बाबाले. माय तो बाबा तो आईचा फोन नेला समोर घाई मग आणला की ते त्याचाही नेला घरी काही फोन नाही ना म्हणून या बाई लावतात नाही याच्या फोनवरून. जाय बरं पिंकी मग आपण जाय सारखीशी दे मा घरी आणि त्या हॉलमध्ये टेबलावरच ठेवलाय मग फोन जाय घेऊन ये. मी फोन लावतो मग कळते मग. हो आणतो ना दरवाजा उघडा आहे ना काकू. हा जाय काका घरीच आहेत जाय मग फोन मग चांगला म्हणा काकू ना. हो अहो मा चांगली शिन तब्येत आता दवाखान्यात गेले ना मग काय गोऱ्या. हॅलो मी शांता बहिणी बोलतो. हा तब्येत काय म्हणते मीनाची. हा माय बाई हो का बरं मी धाडू का तुमच्या भावाला धाडू का घरून. ते पैसे गिसे नेले का भाऊ तुम्ही सगळं समजे. नाही म्हणजे आहेत ते घरीच मग जातील कुठे तर मग मी ते धाडतो. माय पैसे म्हणजे का होता तब्येत कशी आहे म्हणते मीनाची. काय झालं. नाही बरं ठीक आहे. फोन कर जा मग. हा शांता काय म्हणते तब्येत काय झालं. अहो मा ते बाळानं म्हणते पोटात शी केली तर त्याच्यानं ताबडतोब शिजर करायला लागते. मग करा ना म्हणा माय मग पाहुण्याला म्हणा पैसा नका पाहू आम्हा पुढचा जीव महत्वाचा आहे म्हणा करा ना म्हणा बाबा. अहो मा तसं नाही पण हिचा बीपी वाढलेला आहे म्हणतात तर ते डॉक्टर म्हणते की बीपी कमी झाल्याशिवाय शिजर करता येत नाही आणि ते बाळानं शी केल्याच्यानं ते पोटात पॉयझन होते ना तर ते लवकर काढायला लागते. काय बाई खरंच झाला बाई हिचा तो. माय आता हिचा बीपी वक्तावर वाढला का. मग काहीच झालं नाही बीपी कोण वाढला. अहो मा ते आता डिलिव्हरीच्या वक्ती होतेच काही ना काही नाही ते भेली केलीशीन घाबरलीशीन त्याने बीपी वाढते. काही नाही डॉक्टर लोक गोळ्या देते नाही करतील ते कमी बीपी झालाय जसा की मग सिजर करतात तिचं. काकू मला आईची तब्येत चांगली आहे ना. हो पिंकी काय सांगू बाई मी आता येईल
आईची माय आणि या बाईची पोरगी. काय सांगू की डॉक्टरनं सांगितलं की एक तर माय वाचीन एक तर लेकरू वाचीन. काय झालं बाई हे तर सांग. काकू मला याची तब्येत काय झालं मला इले. अगं पिंकी चांगलीच आहे. काय काय झालं त्याचं काही नसते ते. जाय देवाजवळ दिवा लावतो घरी जाय. हा आणि देवाला म्हणा सगळं चांगलं होते म्हणा बापा. लढू नको असं लढत नसत बापा दलिंदरासारखं. जाय देवाजवळ दिवा लाव बरं.